सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज चौथा लेख, निरागस निर्मोही मैत्र. 1. मैत्री आणि मैत्र. खरे तर हे जवळपास सारखे शब्द, समानार्थी, परस्परांसाठी पर्याय म्हणून वापरले जाणारे. पण दोन्हींपैकी मैत्री हा अधिक रुळलेला लोकप्रिय शब्द इंग्रजीतील फ्रेंडशिप आणि हिंदीतील दोस्ती या शब्दांसारखा अतिवापराने आपला खोल अर्थ गमावून बसलेला. भाषाशास्त्रात अर्थभ्रंश अशी एक संकल्पना आहे. यानुसार एखादा शब्द इतका वापरला जातो की कालांतराने त्याचा मूळ अर्थ काय आहे याचाच विसर पडतो. मैत्रीचे तसेच झाले आहे. दोन सुपरिचित व्यक्तींमधील नात्याला आपण मैत्री असे नाव देतो. मग काय, त्यावर कविता होतात, गाणी बनवली जातात, कादंबऱ्या लिहिल्या जातात, जाहिराती, सिनेमे तयार होतात. रह जाती है दोस्ती, तेरी मेरी यारी. यातून मैत्री या संकल्पनेचा एक सोपा सुटसुटीत अर्थ रूढ होत जातो. शक्यतो दोन समलिंगी आणि अपवाद म्हणून भिन्नलिंगी व्यक्तींमधील हळवं नातं म्हणजे मैत्री. फ्रेंडशिप डेची गल्लाभिरूप बाजारपेठ उभी राहण्यासाठी अशी व्यक्तिवाचक व्याख्या एकदम अनुकूल, पण मैत्रीमध्ये सामावलेला गहन अर्थ व्यक्त करण्यासाठी मात्र अगदी प्रतिकूल. 2. नव्या पिढीचे आवडते कवी संजय चौधरी यांनी मित्राची एक व्याख्या केली आहे. मित्र असतो आपलाच एक अवयव, पण दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला. माणूस म्हणून आपणाला किती अवयव असतात? त्यांची संख्या सहजासहजी मोजता येते का? मित्रांची व्याप्तीही तशीच आहे. ती निव्वळ व्यक्तिवाचक असूच शकत नाही. आपल्या मनोशरीर अवयवांबद्दल आपणाला जी आस्था आणि आत्मीयता असते तीच मित्राबद्दल वाटत राहते, तेव्हा हे नाते निव्वळ व्यक्तिवाचक राहत नाही, ते वृत्तीवाचक होऊन जाते. अशा वृत्तीला व्याख्येय बनविणारा शब्द म्हणजे मैत्र. खरे तर मैत्रीवर जशा महामूर कविता आणि भरपूर गाणी आढळतात, तसा पूर मैत्र बद्दल वाहताना दिसत नाही. पण तरीही मध्ययुगीन भारतातील संत काव्य हा एका अर्थाने मैत्र भावनेचाच विलोभनीय विस्तार आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, असे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर असोत वा शब्दे वाटू धन जन लोका असे मागणे मानणारे तुकाराम असोत, त्यांच्या जीवनात आपणाला व्यक्तिवाचक मैत्रीचे मासले सापडणार नाहीत. पण सकल सृष्टीशी समन्वय साधणारा मैत्रभाव मात्र त्यांच्या जीवन आणि दर्शनात ठायी ठायी सापडतो. जरासं नीटपणाने समजून घेतलं तर आपल्याही लक्षात येऊ लागतं, मैत्री गटबाजीत अडकवते. उलट मैत्र आपणाला मानव म्हणून विमुक्त करते. मैत्रीला दृढ परिचयाची पूर्वअट असते, पण मैत्र परिचयाच्या पैलतीराच्या अगदी पल्ल्याड असते. मैत्रीला सहवासाची भूक असते, अपेक्षांची तहान असते, पण मैत्र अशा भूक तहानेला उल्लंघून पार गेलेले असते. आजच्या बाजारपेठीय मैत्री दिनाच्या निमित्ताने मैत्रीच्या अनेक भाकड कथा आळविल्या जातील. अशा कानठळा बसविणाऱ्या कर्कश पर्यावरणात मैत्र जपण्यात कसे स्निग्ध सौहार्द आहे याचा दाखला देणारी एक नितांत सुंदर गोष्ट आहे व्यंकटेश माडगुळकरांची. वाळूचा किल्ला असे त्या कथेचे नाव. मैत्रभावाचा अतिशय सहज, साधा, तरल आणि विलक्षण अनुभव लेखकाने या कथेत रेखाटला आहे. 3. अवघ्या 5 पृष्ठांची ही छोटीशी कथा
स्थळ गोव्याच्या प्रसिद्ध कलंगूट समुद्रकिनारा. वेळ संध्याकाळची. समोर समुद्राच्या हेलकावणाऱ्या लाटा आणि त्याकडे शून्य नजर लावून वाळूवर एकटाच बसलेला कथेचा नायक. नाव अनामिक. कथा वाचताना सुरुवातीलाच एक उदासीची छटा आपल्याही मनात दाटून येते. कारण एकतर वेळ उन्हे उतरणीची आणि बाकी सगळे लोक समुद्रकिनाऱ्यावर मौज करत असताना हा नायक मात्र एकटाच खिन्न होऊन बोटांच्या फटीतून वाळू सोडीत बसलेला. तेवढ्यात या खिन्नतेची तंद्री भंगविणारा एक चिमुकला गोड आवाज नायकाच्या कानावर पडतो. अहो, तोही म्हणतो, का हो, जरा लक्ष ठेवा हा माझ्या किल्ल्याकडं. का तुम्ही कुठे निघाला किल्ला सोडून? त्या तिकडे. बरं लवकर या, येते लगेच. असं म्हणत ती चिमुरडी पोरगी केस उडवीत निघून जाते. तिचंही नाव अनामिक. शून्यात नजर लावून बसलेल्या नायकाला जाग करण्याचे काम तिच्या या संवादांनी केले. जागेवरून उठून जरा जवळ जाऊन नायक पाहतोय तर त्या चिमुरडीने किल्ला तर मोठा सुरेख बांधलाय. चोहोबाजूंनी बुरुज, भक्कम तटबंदी, पायऱ्या, दरवाजे, खंदक आणि खंदकात पाणी देखील. थोड्या वेळेपूर्वी अगदी कशातही रस नसलेल्या नायकाला या वाळूच्या किल्ल्याचे सौंदर्य जाणवायला लागते. किल्ल्यापासून जरासे अंतर ठेवून तो त्याचा जामीनदार, संरक्षक होऊन बसतो. तेवढ्यात एक कुत्रे येते. किल्ल्याजवळ पाय वर करून कुकर्म करण्याचा त्याचा इरादा नायकाला स्पष्ट दिसतो आणि तो दरडावून त्या कुत्र्याला हाकलवून लावतो. थोडा वेळ जातो आणि त्याच्या लक्षात येते की खंदकातले पाणी आटून गेले आहे. आता काय करावे? त्यात पाणी भरायचे म्हणजे बादली हवी. तो लगबगीने उठतो आणि एक रंगीत बादली विकत आणतो. किल्ल्याकडे बारीक नजर ठेवत धडपड करतो. तो समुद्रातून पाणी आणून त्या कोरड्या खंदकात भरतो. आणखी थोडा वेळ जातो. मग त्याच्या ध्यानात येते की भरती सुरू झाली आहे. म्हणजे अरे बापरे, आता किल्ला पाण्याखाली जाणार. तो हैराण, परेशान होतो. तेवढ्यात त्याला किनाऱ्यावर येत असताना एका हॉटेलपुढे मोकळ्या खोक्यांचा ढीग पाहिल्याचे आठवते. तो अक्षरशः वेड्यासारखा पळत जाऊन भराभर ती खोकी आणतो आणि किल्ल्याला तात्पुरता आडोसा करतो. पण तो एवढासा आडोसा अन भरतीच्या लाटा प्रचंड, म्हणजे पाणी पुढे सरकत येणार आणि किल्ला पाण्याखाली जाणार. काही वेळेपूर्वी अनेक विवंचनांनी व्याकुळ झालेल्या नायकासमोर जीवनमरणाचा एकच प्रश्न उभा राहतो, वाळूचा किल्ला. तेवढ्यात ओठात पेटती सिगारेट असलेला कुणी एक भटक्या तिथे येतो. किल्ल्यापाशी थांबतो आणि नायकाला विचारतो, तू बांधलास किल्ला? नाही, लहान मुलीनं, मला येत नाही. त्याला सवय लागते. तू बांधशील? अवश्य. आणि मग थोडेसे दूर जिथे भरतीचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी आपला नायक त्याला किल्ला बांधायला सांगतो. भटक्याही बाया सारून कामाला लागतो आणि काही वेळात अगदी त्या चिमुरडीच्या किल्ल्यासारखाच सुरेख किल्ला बांधतो. दरम्यान भरतीचे पाणी पुढे सरकल्याने तिचा किल्ला पाण्याखाली बुडून गेलेला असतो. बराच वेळ जातो. दिवस मावळतो. हळूहळू किनाऱ्यावरचे लोकही निघून जाऊ लागतात. पण येते लगेच म्हणून गेलेली ती चिमुरडी काही परतत नाही. खूप वेळ उलटून जातो. ती आता परतणार नाही याची त्याला खात्री पटते. बऱ्याच वेळानंतर एक कुत्रे येते. किल्ल्याचा वास घेऊन निघून जाते. तो त्याला हकलत नाही. लहान मुलांचे एक टोळके येते. किल्ल्याभोवती घोळका करून उभे राहते आणि किल्ल्यावर नाचत तो जमीन दोस्त करून टाकते. तो त्यांना हटकत नाही. हळूहळू अंधार होत जातो. किनारा जवळपास रिकामा झालेला असतो. नायकही उठतो, निघतो. येताना तो रिकामा, बेरंग आलेला असतो. जाताना मात्र हातात रंगीत बादली हलवीत जातो. कथा इथेच संपते. 4. कितीसा परिचय असतो या दोघांचा. तिने त्याला फ्रेंडशिप बँड वगैरेही बांधलेले नसते. मग तो या खेळातल्या
वाळूच्या किल्ल्यासाठी इतकी धडपड का करतो? व्याकुळ होऊन तिची वाट का पाहतो? ती येणार नाही हे लक्षात आल्यावर हताश का होतो? आणि बेरंग होऊन आलेला तो अखेर रंगीत का होऊन जातो? त्या चिमुरडीशी असे त्याचे कोणते नाते असते? 5. आग धुमसत असलेल्या पर्यावरणात मैत्री दिनाचा सोपस्कार वर्षानुवर्षे पार पाडला जाईल. वस्तूंची देवघेव होईल आणि मैत्रीच्या अनाभाकाही आळविल्या जातील. पण त्या वाळूच्या किल्ल्यात नायकाला जे मैत्र गवसले तसे आपणालाही सापडेल काय?